नमस्कार, मी मेघा देवकुळे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। खोपोलीतील शिवमंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह, भजन कीर्तनाने भक्तिमय वातावरण, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। बाळापूरमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ, हत्या की आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू। बीड जिल्ह्यातील शिवालये गजबजली, भाविकांची दर्शनासाठी रीघ, परळी वैजनाथमध्ये यात्रेचे आयोजन। गेवराईतील श्री चिंतेश्वर, भाविकांचे श्रद्धास्थान, महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी भाविकांची रीघ। 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा पाहण्यासाठी नंदुरबारमध्ये शिवभक्तांची गर्दी। महाशिवरात्री निमित्त तुपगावच्या ध्यानेश्वर मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी। यवतमाळ जिल्ह्यात महाशिवरात्रीला शिवमंदिरात टाळ मृदुंगांचा गजर। देकूच्या शिवमंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। निर्मळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव, भाविकांच्या गर्दीने भक्तिमय वातावरण। भक्तिमय वातावरणात दक्षिण काशी श्री हरिहरेश्वर मध्ये महाशिवरात्री उत्साहात। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। खोपोलीतील शिवमंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळाला। शिवरात्री निमित्त मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भजन कीर्तन सुरू असल्याने मंदिराच्या परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते। दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत होते। खोपोली शहराला ऐतिहासिक असा वारसा लाभला आहे। महाशिवरात्रीनिमित्त आज आपण आहोत खोपोलीतील वीरेश्वर मंदिरासमोर। खोपोलीसह रायगडातून भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात। पेशव्यांचे मंत्री नाना फडणवीस यांनी हे मंदिर उभारले आहे। वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ या कार्यक्रमाचे आयोजन करतात। आशिष सदावर्तेसह मी साक्षी शिंदे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। खोपोलीतील पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः। सकाळपासूनच मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम सुरू होते। भजन आणि भावगीतांनी वातावरण भक्तिमय झाले होते। इथे येणाऱ्या भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर समाधान मिळाल्याचे सांगितले। दूरवरून भाविक दर्शनासाठी आले होते। मी नेरळला राहते, 10-12 वर्ष झालं। खोपोलीला बाबा होते तेव्हापासून येते मी। मला चांगलं वाटतं, आनंद वाटतो इकडं आलं म्हणजे एकदम। दरवर्षी नाही, हप्त्याला येते मी शनिवारी। हाँ, शनिवार लय चांगलं वाटतं। हो, से आया हूँ यहाँ पे। ये मंदिर और यहाँ पे जो परिवेश है ये मुझे बहुत ही अच्छा लगता है। और सही बताऊँ तो बहुत कम ही छोटा शहर और गांव बोलो ऐसे मेंटेन है, इतना अच्छा सुविधा है, लोग भी इतना हेल्पफुल है यहाँ के, मुझे अच्छा लगता है। और मंदिर तो इतना खूबसूरत है, लेकिन इतना खूबसूरत और इतना आर्किटेक्चर, इतना अच्छा मंदिर है, मुझे लगता है कि ऐसे मेंटेन बहुत कम जगह पे ही है। महाशिवरात्रीचा उत्सव ग्रामस्थांकडून कशा प्रकारे साजरा केला जातो याबाबत माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांनी माहिती दिली। माझ्या लहानपणापासून हा उत्सव मी पाहतो। सगळे आमचे मंडळी हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात आणि एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेलं असं हे देवस्थान आहे। त्यामुळे इथे फार पूर्वी तर बैलगाडीमधनं मंडळी यायची, कलिंगडाचा फार मोठा व्यापार इथे व्हायचा, मोठा बाजार इथे भरायचा। सायंकाळी याची पालखीची मिरवणूक फार मोठ्या प्रमाणात निघते आणि पालखीची मिरवणूक झाल्यानंतर रात्रभर भजन जागरण असतं आणि काकडा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो। आणि हीच परंपरा पुढे शहरामध्ये अनेक मंदिरांमधनं सुरू झाली। याच्यामध्ये आता ही जी तरुण पिढी आहे, ही सगळी तरुण पिढी ही याच्यामध्ये पुढाकार घेते आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये अगदी घरातला उत्सव म्हणून साजरा केला जातो। 12 ज्योतिर्लिंग मंदिरातही सकाळपासून भाविक रांगेत उभे होते। हरि हर बरवेगा देवा शंकरा शंकरा शंकरा
मंदिराच्या आवारात सुरू असलेल्या कीर्तनामध्ये भाविक तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. मंदिराचे विश्वस्त तुषार जाधव यांनी महाशिवरात्री आयोजनामागची माहिती विशद केली. त्यानंतर आज 12 वर्ष झाली या मंदिरामध्ये कार्यक्रम दरवर्षी सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन प्रवचन असतात. रामदास महाराज, वाघुले महाराज आणि कर्णुक महाराज ह्या तिघांचे 3 दिवस कीर्तन प्रवचन महाशिवरात्रीनिमित्त असतं. आज ह्या काटरंग, मोगलवाडी, भानवस, वर्धमान नगर, खोपोलीतले इतर भागातले जे भाविक आहेत ते इकडे येऊन शंकराचं दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करतात आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो. सगळ्यांना एक विनंती आहे की त्या निमित्ताने सगळ्यांनी महाप्रसादाला लाभ घ्यावा. रेल्वे स्टेशन लगत असलेल्या शंकर भैरवनाथ मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते. ओम नमः शिवायचा गजर आणि शंकराच्या पिंडीवर बेल आणि दूध वाहण्यासाठी भाविक रांगेत उभे होते. मंदिराचे पुजारी संदीप भारती आणि माजी नगरसेवक दिलीप पुरी यांनी मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. गेल्या 25 वर्षाच्या जास्त करतो, पण जेव्हा आमच्या वयात आलो तेव्हा आम्ही हे परंपरा चालू ठेवले आणि आता आमचे ग्रामस्थ सगळे आमचे जे ग्रामस्थ आहेत आमच्या ह्याचे ते ग्रामस्थ आम्हाला हरेक टायमाला आम्हाला मदत करतात आणि ह्या कार्यक्रमाला हातबोट लावून चांगली मदत करतात. आणि आत्ता जे आम्हाला काही देवळाला काही मदत आहे ती काही आमच्या दानशूर लोकांनी पण आम्हाला मदत दिलेली आहे आणि चांगलं सहकार्य केलेलं आहे. कार्यक्रमाचं आयोजन आज 25 वर्ष झाले करतो. ग्रामस्थांनी मिळून त्या टायमाला अगदी छोट्या प्रमाणात कार्यक्रमाची सुरुवात केली होती. आज इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व ग्रामस्थ मिळून इतकं कार्यक्रम सर्व ऑर्गनाईज करतात. हे आज मंदिराचं जे सुशोभीकरण झालेलं आहे हे मागच्या 2 महिन्यापासून संपूर्ण ग्रामस्थ मिळून करत आहोत आम्ही सगळं. कार्यक्रम आहे तर मंडळाच्या कार्यक्रमात साधारणपणे 4-4.5 हजार लोक जेवून जातात. त्यासाठी पण संपूर्ण मदत प्रतिसाद सगळ्यांचा चांगला उत्तम प्रकारे मिळतो. तुपगावच्या शंकर मंदिरातही सकाळपासूनच भाविक दर्शनासाठी येत होते. वेगवेगळ्या प्रकारची दुकानं थाटण्यात आल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. शंकर मंदिर परिसरात दुर्वा, बेल यांची दुकानं मांडण्यात आली होती. दुधाचा अभिषेक भाविकांकडून करण्यात येत होता. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात होता. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. बाळापूर शहरातील मन नदी भागात 30 वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने शहरात गोंधळ उडाला होता. या महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली आहे याचा तपास पोलीस करत आहेत. बाळापूर शहरातील किल्ला परिसरात येत असलेल्या मन नदीच्या पात्रात काही नागरिकांना एक पोते आढळले. या पोत्यातून दुर्गंध येत असल्याने नागरिकांना शंका आली. त्यांनी बाळापूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 9 वाजता पोलीस स्टेशन बाळापूर येथे खबर मिळाली की मन नदीच्या पात्रामध्ये स्थानिक किल्ला परिसर जो आहे त्या किल्ल्याला लागून जी मन नदी आहे तिथं पाणी साचलेलं आहे. त्या पाण्यामध्ये एक स्त्री जातीचं प्रेत तरंगत आहे. या माहितीवरून आम्ही सर्व त्या ठिकाणी गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला एक स्त्री जातीचं प्रेत वर तरंगताना दिसलं. आम्ही स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने ते परत किनाऱ्यावर बाहेर काढलं आणि त्याचं अवलोकन केलं असता त्याच्यावर काही जखम वगैरे किंवा असं कुठलं घातपाताचं काही प्रथमदर्शनी काही निशाणी दिसली नाही. परंतु जवळपास 3 ते 4 दिवसापूर्वी तर ते प्रेत असल्याचं निष्पन्न झाल्याने निश्चित त्या स्त्रीचं जे मरण आहे ते कशामुळे झालं असावं, हत्या आहे की आत्महत्या याचं खात्री करण्यासाठी आम्ही इन्क्वेस्ट पंचनामा केल्यानंतर अकोला येथे तज्ज्ञांच्या हस्ते त्याचं पोस्टमॉर्टम आम्ही करून घेतलं. पोस्टमॉर्टममध्ये सुद्धा असं कुठलं
कारण समोर आलेलं नाही. डॉक्टरांनी त्यांचा जो अभिप्राय आहे तो रिझर्व ठेवलेला आहे आणि कुठल्याही त्याच्या अंगावर जास्त जखमा वगैरे किंवा जखमेमुळं तिचा मृत्यू किंवा आणखी कुठल्या पॉयझनिंगमुळं मृत्यू असं काही डॉक्टरांना प्रथमदर्शनी दिसून आलं नाही. आमच्या समोर सगळ्यात पहिलं जे आहे ते त्या मृतकाची ओळख पटवण्याचं आव्हान आमच्या समोर आहे. त्यामुळे या माध्यमातून मी आवाहन करतो की एक साधारणतः 30 ते 35 वर्ष वयोगटातली महिला जी सलवार कुर्ता घालते आणि काळ्या रंगाचा कुर्ता तिच्या अंगावर आम्हाला मिळून आलेला आहे आणि गव्हाळ वर्णाची ती स्त्री आहे. साधारणतः 5 फूट 2 इंच तिची उंची असावी. अशी स्त्री जर कुठे काही मिसिंग असेल तर पोलीस स्टेशन बाळापूर येथे संपर्क करावा असं या माध्यमातून मी आवाहन करतो. मृतदेहावर पाण्यामुळे मारहाणीच्या खुणा आढळल्या नाही, त्यामुळे महिलेची ओळख पटल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. निलेश किरतकार, संवाद मराठी लाईव्ह, अकोला. बीड जिल्ह्यातील शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. जिल्ह्यातील परळी वैजनाथ या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या मंदिरात शिवरात्री निमित्ताने यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. चकरवाडी, नारायणगड, कंकलेश्वर, सोमेश्वर, गोरक्षनाथ टेकडीवर भाविकांनी गर्दी केली होती. बीड शहरातील कंकलेश्वर मंदिरात पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सपत्नीक आरती केली. शहरातील सोमेश्वर, पापणेश्वर मंदिर, चाकारवाडी, गोरक्षनाथ टेकडी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवमंदिरे गजबजली असून मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप होते. ठिकठिकाणी उपवासाचे साहित्य विकणारी दुकाने, खेळणी विक्रेते, फेरीवाले असल्याचे पाहायला मिळाले. अनिल खोरड, संवाद मराठी लाईव्ह, बीड. गेवराई शहरापासून हाकेच्या अंतरावर महादेवाचे श्री चिंतेश्वर मंदिर संस्थान असून अत्यंत पुरातन असे हे मंदिर आहे. पुरातन काळात याच ठिकाणी सीतेच्या शोधात प्रभू राम या ठिकाणी चिंताग्रस्त होऊन बसले होते. तेव्हा चिंतेश्वराच्या कृपेने सीतेच्या कानातली कर्णफुले इथे मिळाली. चिंता मिटल्याने प्रभू रामाने महादेवाच्या पिंडीची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. मंदिर परिसरात भव्य अशी दगडी दीपमाळ आहे. महाशिवरात्री निमित्त श्री चिंतेश्वर संस्थानचा मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता. पहाटे 3 वाजल्यापासून भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. बाहेर गावाहून दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. महाशिवरात्री निमित्त महिला आणि पुरुषांनी जनकल्याणासाठी होम हवन करून सामूहिक यज्ञ केला. भाविक ओम नमः शिवाय, हर हर महादेव असा जय जयकार करत होते. मंदिर परिसरात पेढे, बेलफुले, नारळ, खेळण्यांची दुकाने थाटण्यात आल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. अमोल कापसे, संवाद मराठी लाईव्ह, गेवराई, बीड. नंदुरबार शहरात 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा तयार करण्यात आला असून यात आत्मा, परमात्मा, सृष्टीचक्र, 84 जन्मज्ञान आणि 4 धाम यात्रेचे चित्र प्रदर्शन भाविकांसाठी विनामूल्य लावण्यात आले आहे. माउंट आबू राजस्थान येथे मुख्यालय असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नंदुरबार सेवा केंद्रातर्फे महाशिवरात्री उत्सवानिमित्त 12 ज्योतिर्लिंगांचे आध्यात्मिक प्रदर्शन नंदुरबार शहरातील तालुका क्रीडा मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. विद्यालयामार्फत सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, नागनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृणेश्वर आदी 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती तयार करण्यात आली असून भाविकांना 12 ज्योतिर्लिंगांचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे. भाविकांना 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन एकाच ठिकाणी मिळाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. भारत आपला एक प्राचीन देश आहे आणि भारतामध्ये प्रत्येक त्योहार धूमधामने साजरी केले जातात. त्याच्यामध्ये महाशिवरात्री हा सर्वात मोठा पावन पर्व आहे. महाशिवरात्री म्हणजे परमपिता परमात्मा शिवचा जन्मदिवस साजरे केले जातात, परंतु याला रात्र म्हटले जाते. रात्र म्हणजे अज्ञानरूपी, अंधकाररूपी जे रात्र आहे, या रात्रीमध्ये परमात्माचे दिव्य अवतरण होते आणि त्या निमित्ताने आपल्यामधले जे काम, क्रोध, लोभ, मोह, विषय, विकार आहेत त्यांना नष्ट करण्यासाठी परमात्माचे हे अवतरण धूमधामने साजरे केले जाते. या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने अतिशय सुंदर अशा दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. पूर्ण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्याने खूपच आनंद झाला आहे आणि मनाला समाधान झालं आहे. ओम शांती. उमेश पांढरकर, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार.
बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। चौक येथील तुपगावच्या ध्यानेश्वर मंदिरात पारंपरिक आणि भक्तिभावाने महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला। ध्यानेश्वर शिवालयात रात्री 12 वाजल्यापासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। महाशिवरात्री निमित्त तुपगाव येथे मोठी यात्रा भरते। या निमित्ताने मंदिरात लघुरुद्राभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। यात्रा भरत असल्याने तालुक्यातील आसपासच्या गावातील नागरिकांनी गर्दी केली होती। मेवा मिठाई, कलिंगडांची दुकाने, विविध प्रकारची खेळणी, स्त्रियांची आभूषणे, पाळणे आणि विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती। आदिवासी बांधवांनी बेलफुले तसेच दुर्वा विकून रोजगार मिळवला। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील दनकेश्वर आणि कार्लादेव येथील मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। टाळ मृदंग आणि भजनाच्या गजरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती। दनकेश्वर मंदिर परिसरातील येणाऱ्या भाविकांना पुसद येथील चहा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली। यात्रेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात आहेत। प्रशांत देशमुख, संवाद मराठी लाईव्ह, यवतमाळ। देकू येथील शंकर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम राबवत मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामस्थांच्या वतीने चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती। सासगाव वाडोशी रस्त्यावर ढेकू येथे पेशवेकालीन शंकर मंदिर आहे। या मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। ढेकूचे ग्रामस्थ एकत्र येऊन सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रम राबवतात। काकड आरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, पालखी सोहळा असे कार्यक्रम होत असून भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी केली जाते। महाशिवरात्री निमित्त मंदिराला फुलांनी सजवले असून समोरील जागेत सुबक रांगोळी काढण्यात आली होती। मंदिराच्या समोर खजूर, कलिंगड, सौंदर्य प्रसाधने, नारळाची दुकाने थाटण्यात आल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे। दिनेश पाटील, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। पिंपळगाव लेंडी येथे निर्मळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला। महाशिवरात्रीचा उपवास करणाऱ्या भाविकांना साबुदाण्याची उसळ देण्यात आली। निर्मळेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो। महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मंदिरात दर्शनासाठी शेकडो भाविकांची दिवसभर रेलचेल होती। मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते। सकाळी 6 वाजल्यापासूनच मंदिरावर दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती। इसाक कुरेशी, संवाद मराठी लाईव्ह, सिंदखेड राजा, बुलढाणा। ओम नमः शिवायच्या जयघोषात मध्यरात्रीपासून सुरू झालेले धार्मिक विधी, पहाटेपासून दर्शनासाठी लागलेली भाविकांची रांग अशा भक्तिमय वातावरणात दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली। महारुद्र अभिषेक, होम हवन, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती। तसेच फुलमाळांनी मंदिर सजवण्यात आले होते। महाशिवरात्रीच्या निमित्ताने शहरात भक्तिमय वातावरण दिसून आले। बेल रोपांच्या विक्रीचे स्टॉल ही लावण्यात आले होते। यावेळी अनेक पर्यटकांनी दर्शन घेतले। प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनीही कुटुंबासह हरिहरेश्वराचे दर्शन घेतले। श्रीकांत चेलार, संवाद मराठी लाईव्ह, दांडगुरी, श्रीवर्धन। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।